कवयित्री बहिणाबाई चौधरी या महाराष्ट्राला पडलेलं नितांत सुंदर असं शेतकरी जीवनावरील स्वप्न. कवयित्री बहिणाबाई चौधरी शेतकऱ्यांच्या विषयी बोलू लागते त्यावेळेला अत्यंत तरल आणि हळवी होते. ती म्हणते की शेतकऱ्यांचा देव पंढरीचा पांडुरंग. पांडुरंगाला जाताना आम्ही काय घेऊन जातो तर पानं आणि फुलं घेऊन जातो, आणि त्या पाना फुलांनाही आमचा सावळा विठोबा राजे असतो. तो म्हणत नाही की मला सोन्या रुपयाची फुलं का आणली नाहीत. म्हणून कवयित्री बहिणाबाई चौधरी म्हणते की सोन्या रुपयानं मढला मारवाड्याचा बालाजी, शेतकऱ्याचा इठोबा पाना फुला मंदिराजी. अरे इठोबा बालाजी दोन्ही बी एक देव, श्रीमंती गरिबीनं केला असा तुझा भाव. कागारुसलासी कृपाळू बाहरी, तुझ वीण दुसरी भक्ती नेणे. दीनरंक पापी हीन माझी मती, सांभाळा श्रीपती अनाथनाथा. आशा मोह माया लागली से पाठी, आशा मोह माया लागली से पाठी. काळ क्रोध दृष्टी पाहतसे, सावता म्हणे देवा, सावता म्हणे देवा, सावता म्हणे देवा. नका ठेवू येथे उचलोनी अनंते नेई वेगे. उचलोनी अनंते नेई वेगे. उचलोनी अनंते नेई वेगे.